आज आपण अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसाच पंजाबी स्टाईल राजमा मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत। अगदी घरच्याच उपलब्ध साहित्यामध्ये बनवून तयार होतो। यासाठी आपल्याला कुठलीही बाहेरची वस्तू आणण्याची अजिबात गरज लागत नाही। मस्त असा गरमागरम राजमा आणि त्यासोबत भात असेल तर आणखीन काय पाहिजे। चला तर मग सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकन क्लिक करा, त्याने माझ्या व्हिडिओचं प्रत्येक नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरती येईल। तर इथे मी 1 कप राजमा रात्रभर पाण्यात भिजत घातला होता आणि तुम्ही बघू शकाल मस्त असा हा भिजलेला आहे। राजमा हा 2 प्रकारचा असतो, एक पांढऱ्या रंगाचा आणि एक लाल रंगाचा। तर इथे मी लाल रंगाचा राजमा वापरलेला आहे। छोट्या आणि मोठ्या साईजमध्ये सुद्धा असतो, तर इथे मी मोठ्या साईजचा वापरलाय, तुम्ही लहान साईजचा वापरला तरी देखील चालेल। तर राजमा भिजवल्यानंतर त्यातलं संपूर्ण पाणी काढून टाकायचं आहे आणि आता हा राजमा आपल्याला एका कुकरमध्ये काढून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये एक तमालपत्र घालायचे, दालचिनीचा एक तुकडा घालायचा आहे आणि एक मोठी वेलची छान असं तोंड खोलून घालायचं आहे आणि राजमा भिजून थोडंसं वरती येईल इतपत पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे। आणि आता आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचे। मीठ घातल्याने राजमाला अगदी छान अशी चव येते। राजमा हा लवकर शिजत नाही, त्यासाठी अगदी चिमूटभर यामध्ये आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे, म्हणजे अगदी मऊसूद असा हा राजमा शिजून तयार होतो। कुकरचं झाकण लावायचं, मंद आचेवरती इथे आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तर इथे मी कुकरच्या 3 शिट्ट्या काढून कुकर गार करून घेतलेला आहे। तर आता आपण या कुकरचं झाकण काढून राजमा शिजलाय का नाही ते पाहून घेऊया। तर तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट असा हा राजमा शिजलेला आहे। पाहताना हा राजमा अख्खा दिसतोय पण अगदी मऊसूद असा शिजलेला आहे। अशाच पद्धतीने हा राजमा इथे आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, खूप जास्त मॅश करायचा नाही। तर राजमा शिजून तयार झाला तर आता आपण यासाठी मसाला तयार करून घेऊया। कुकरमध्येच इथे मी अर्धा चमचा तेल घातलं, 2 चमचे धने, 1 चमचा जिरं आणि 2 मोठ्या साईजचे कांदे उभे पातळ चिरून घातलेले आहेत। तर आता हा कांदा आपल्याला हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत, हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा इथे आपल्याला खूप जास्त परतायचा नाही। हलकासा कलर चेंज झाला का लगेचच आपल्याला यामध्ये 1 इंच आलं घालायचं आहे आणि एक 10 ते 12 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत। आणि या कांद्यासोबतच इथे आपल्याला ते लसूण आलं सुद्धा परतून घ्यायचं आहे। आणि तुम्ही बघू शकाल कांदा इथे आपला छान असा परतून झालाय, तर लगेचच यामध्ये आलं लसूण घालूया आणि आलं लसूण सुद्धा एक 30 सेकंद आपल्याला यासोबतच परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा कच्चा वास निघून जातो। तर इथे आपलं आलं लसूण सुद्धा परतून झालं। तर आता यामध्ये आपण 3 मीडियम साईजचे टोमॅटो रफली चॉप करून घालूया। टोमॅटो घेताना छान असे लाल रंगाचे पाहून घ्यायचे, म्हणजे ग्रेव्हीला रंग सुद्धा छान लाल येतो। तर हे टोमॅटो सुद्धा आपण 1 मिनिटभरासाठी छान असं परतून घेऊया आणि झाकण लावून 2 मिनिटे आपण वाफ काढून घेऊया, म्हणजे टोमॅटो अगदी छान असा सॉफ्ट होतो। 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकाल हा टोमॅटो छान असा सॉफ्ट झालेला आहे। तर आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद करून हा संपूर्ण मसाला आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। तर इथे मी हा संपूर्ण मसाला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। तर आता आपल्याला याची अगदी स्मूथ अशी मिक्सरला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर इथे मी मिक्सरला ह्याची छान अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। पेस्ट बनवत असताना यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। लागत असेल तर 1-2 चमचे तुम्ही ते पाणी घालू शकता, पण खूप जास्त पाणी घालायचं नाही। तर मसाल्याची पेस्ट सुद्धा बनवून तयार झाली। तर आता आपण राजमा मसाल्याची फोडणी करून घेऊया। तर त्याच कुकरमध्ये इथे मी 2 चमचे तेल गरम केलं। तेल हलकंसं गरम झालं का त्यामध्ये अर्धा चमचा जिरं, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालायचं आहे। असं तेलामध्ये लाल तिखट घातलं का भाजीला कलरही छान येतो आणि फ्लेवरही छान येतो। पण लक्षात ठेवा तेल हे खूप जास्त गरम नसावं। तेल जर गरम असेल तर लाल तिखट हे करपू शकतं, मग भाजीची संपूर्ण चव बिघडते। तर इथे मी लाल तिखट परतून घेतलं आणि लगेचच यामध्ये बनवलेली पेस्ट घालून ती सुद्धा छान अशी परतून घेतलेली आहे। पेस्ट हलकीशी परतून झाली का आता यामध्ये अगदी पाव चमचा हळद घालायची आहे आणि ते देखील छान असं परतून घ्यायचं आहे। तर मसाला इथे आपला छान असा परतून झालेला आहे। मसाला परतून झाला का आता यावरती आपल्याला झाकण लावायचं आहे आणि छान असं या मसाल्याला तेल सुटेपर्यंत 2 ते 3 मिनिटे आपल्याला छान असं वाफेवर शिजवून घ्यायचं आहे। आणि 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकाल मस्त असं या मसाल्याला तेल सुटलेलं आहे, म्हणजे इथे आपला मसाला हा परफेक्ट असा भाजून झालेला आहे। तर आता यामध्ये आपण जो शिजवलेला राजमा आहे तो घालून घेऊया। आणि तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये थोडासा असा घरघर आवाज येत असेल तो पावसाचा आवाज आहे। तर मी व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना इथे आमच्याकडे मस्त असा जोरदार पाऊस चालू झालेला आहे। मस्त असा जोरदार पाऊस, थंडगार वातावरण आणि चमचमीत असा पंजाबी स्टाईल गरमागरम राजमा आणि चावल, आहा हा कमाल।
तर मस्त इथे मी राजमा मसाल्यामध्ये छान असा परतून घेतलेला आहे। राजमा हा मसाल्यामध्ये छान असा परतून झाला का आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर पाणी इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला हा राजमा कितपत घट्ट किंवा पातळ हवा त्यानुसार यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता। पण राजमा हा खूप जास्त पातळही नसतो। तर इथे मी साधारण 1 ग्लासभर पाणी घातलेलं आहे। पाणी घातल्यानंतर परत एकदा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला सगळ्यात शेवटी 2 चमचे राजमा मसाला घालायचा आहे। तुमच्याकडे जर राजमा मसाला नसेल तर यामध्ये तुम्ही छोल्याचा मसाला वापरू शकता किंवा घरात कुठलाही उपलब्ध असलेला गरम मसाला इथे तुम्ही वापरू शकता। गरम मसाला घातल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि परत एकदा छान असं मिक्स करून घेऊया। तर आता यावरती आपण झाकण लावूया। झाकण लावून 1-2 मिनिटे आपल्याला फक्त हे उकळून घ्यायचं आहे। खूप जास्त शिजवत बसायचं नाही कारण राजमा आपण अगोदरच शिजवून घेतला, त्यासाठी फक्त 2 मिनिटे याची आपण वाफ काढून घेऊया। 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकाल मस्त असं खळखळ हे उकळलेलं आहे आणि थोडंसं दाटसर सुद्धा झालेलं आहे। खूप जास्त घट्ट करायचं नाही कारण थंड झाल्यानंतर राजमा हा आणखीन दाटसर होतो, त्यासाठी ही कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे। तर इथे आपला मस्त असा पंजाबी स्टाईल राजमा बनून तयार झालेला आहे। लगेचच गरमागरम भाताबरोबर किंवा फुलक्याबरोबर किंवा तुम्ही हे भटुऱ्यांसोबत सुद्धा खाऊ शकता। पण राजमा आणि चावल हे अगदी परफेक्ट कॉम्बिनेशन आहे, त्यासाठी हे मी भातासोबतच सर्व केलेला आहे। मस्त असा गरमागरम वाफळलेला राजमा आणि त्यासोबत भात, आहा काय मस्त लागते। आणि इथे मी तुम्हाला आणखीन एक सिक्रेट सांगते, राजमा आणि चावल बरोबर तुम्ही जर थोडीशी पुदिन्याची चटणी सुद्धा सोबत तोंडी लावण्यासाठी घेतली तर ह्याची टेस्ट नेक्स्ट लेवलला जाऊन पोहोचते। तर नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो, इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा। तर पुन्हा भेटू, धन्यवाद।